नमस्कार मंडळी, आज वाचूया अमृतवेलचा पुढचा भाग. वसूच्या आधी नंदा माझ्या आयुष्यात का आली नाही? किती कठीण होता हा देवदत्ताचा प्रश्न. असल्या प्रश्नांची उत्तरे परमेश्वराला तरी कुठे ठाऊक असतात. देवदत्ताच्या पत्रातील शब्द तिला आठवले. माझ्यातल्या राक्षसाचं तुम्हाला भय वाटत असेल तर छे, या जगात कुणी देव नाही आणि कुणी राक्षस नाही. प्रत्येकाच्या हृदयात देव दानवांचे युद्ध मात्र सुरू आहे. देवदत्ताला आत्महत्येची लहर येते ती त्याच्यातला राक्षस प्रबळ होतो तेव्हा. तो लिहितो त्यावेळी त्याच्यातला देव प्रभावी झालेला असतो. आत्महत्येची लहर. देवदत्ताला एकट्यालाच कशाला हसायला हवे? शेखर गेल्यावर आपलेही मन असेच बेताल झाले होते. आपल्याला मागे ओढणारे मायेचे पाश होते. दादांचे वात्सल्य, माईची ममता, मिलिंदाचा लळा. देवदत्त दुर्दैवी आहे, वादळात सापडलेल्या आणि शिडे फाटलेल्या होडीसारखा. नंदा पुढला कागद वाचू लागली. प्रारंभीच कवितेच्या ओळी तिला दिसल्या. मज अधिक रहाया नको तू आग्रह आता करू, कारण या जगतातला मी केवळ यात्रे करू. या ओळी कुणाच्या? त्या देवदत्ताला इतक्या का आवडाव्यात? जीवाचे बरे वाईट करून घ्यायचे विचार त्याच्या मनात सारखे घोळत असतात म्हणून? मग तो विचार अंमलात आणण्याचा धीर त्याला का होत नाही? आत्महत्या हा पटाईत शिकाऱ्याच्या तळ हाताचा मळ आहे. बंदुकीचा नेम श्वापदावर न धरता स्वतःच्या छातीवर, कपाळावर, नाहीतर तोंडात धरला की नाही. माणूस झाडासारखा आहे. तो सुखासुखी वठत नाही. तो ओलावा शोधित राहतो. त्याचं खरं प्रेम असतं जीवनावर, मग ते जीवन कितीही विद्रूप, कितीही भयंकर असो. मरणानंतरच्या अंधारात कुठलीही चांदणी चमकत नाही हे तो मनोमन जाणतो. देवदत्ताच्या मनाची मुळेसुद्धा अजून मायेचा ओलावा शोधित आहेत, हेच खरे. तो त्याला मिळाला तर? कवितेच्या ओळींखालचा मजकूर ती वाचू लागली. माणसाचं मन ही एक अजब सर्कस आहे. माकड चेष्टा करून हसविणारा विदूषक, तोल सांभाळून तारेवरून चालणारी तरुणी, मृत्यूगोलात बेफामपणे मोटरसायकल चालविणारा तरुण आणि वाघ सिंहासारखे हिंस्र पशु, या सर्वांचं संमेलन आहे ते. वाघ सिंहाशिवाय सर्कस नाही, उद्दाम वासनांशिवाय मनुष्य नाही. केव्हा चुचकारून, केव्हा दरडावून, कधी पोटभर खायला घालून आणि हवेत काड काड चाबूक उडवून सर्कसवाला वाघ सिंहांवर हुकूमत गाजवितो. मात्र हे प्राणी माणसाळल्यासारखे वाटले तरी त्यांच्यातला हिंस्र पशु केव्हा जागा होईल याचा नेम नसतो. 6 महिने झाले. माझ्या मनातल्या वाघ सिंहांशी मी झुंज देत आहे. त्यासाठी विलासपूर पुन्हा पुन्हा सोडले. दोस्तांचे टोळके मोडले. हरिद्वार गाठले. दीन दुःखी जगाचे दर्शन घेतले. पण मनुष्य स्वतःचा केवढा मोठा शत्रू आहे. मी जर बापूंचा मुलगा झालो असतो तर या वाघ सिंहांना सहज माणसाळवू शकलो असतो का? मोहनला देवदत्ताचा आणि देवदत्ताला मोहनचा जन्म मिळाला असता तर काय झाले असते? मी मोटारीखाली सापडून मेलो असतो की मोहनच्या आवडत्या स्वप्नाप्रमाणे विवेकानंदासारखा संन्यासी झालो असतो? कल्पनेची नशा दारूपेक्षाही लवकर चढते. जर आणि तर. शब्दांची सुंदर प्रेते. हे शब्दकोशातून काढून का टाकीत नाहीत? देवदत्ताच्या या स्वगतातल्या बापूंच्या उल्लेखाने नंदाचे कुतूहल शिगेला पोचले. ती घाईघाईने पुढला कागद वाचू लागली. माझे भांडण ईश्वराशी नाही. तो बिचारा मला कधी भेटलाच नाही. मग आमचे भांडण होणार तरी कसे? निसर्गाशीही माझे भांडण नाही. चंद्रसूर्याशी भांडून काय उपयोग आहे? ते उगवायचे तेव्हा उगवणार, मावळायचे तेव्हा मावळणार. माझे भांडण आहे माणसांशी, वडील, आई, बायको यांच्याशी. देवदत्ताचा अधःपात रोखण्याची कोणती धडपड त्यांनी केली? माझे भांडण आहे बापूंसारख्या सज्जनांशी. आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या वडिलांनी लिहिलेले पत्र 20 वर्ष जपून ठेवून बापूंनी मला दिले. या कानाचे त्या कानाला कळू न देता. पण या पत्रात काय असेल?
देवदत्तावर काय परिणाम होईल याचा त्यांनी कधी विचार केला का? माझ्या स्वैर वागणुकीला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला? वडिलकीच्या अधिकारानं त्यांनी एकदा तरी मला दरडवायचे होते. कोणी सांगावे, त्या एका क्षणाने माझे आयुष्य बदलवून टाकले असते. विजेच्या एका चमकाऱ्याने आपण वाट चुकलो आहोत हे प्रवाशाच्या ध्यानात येते. माझेही तसेच झाले असते. बापू सज्जन खरे, पण दुबळे सज्जन. दुर्बळ सज्जन आणि समर्थ दुर्जन असे माणसांचे 2 वर्ग या जगात का असावेत? सज्जनाचे साधुत्व आणि दुर्जनाचे सामर्थ्य यांचा संगम या जगात अशक्य आहे काय? चुकलो मी. बापूंना दोष द्यायचा मला काय अधिकार आहे? त्यांचा मोहन माझ्या पायी जीवाला मुकला. त्या धक्क्याने त्याची आई अंथरुणाला खिळली, पण तिच्या समाचाराला मी कधीही गेलो नाही. दुःखाचे दर्शन माणसाला दुस्सह होते, म्हणून मी गेलो नाही? का मोहनच्या मृत्यूची मनाला टोचणी लागली होती, म्हणून मला जायचा धीर झाला नाही? छे, मी स्वतःच्या छंदाफंदातच दंग होतो. इतरांच्या डोळ्यांतल्या गंगा यमुनेपेक्षा स्वतःच्या हातातला मद्याचा प्याला अधिक मोलाचा मानित होतो. साऱ्या दुःखाचा विसर पाडणारी धुंदी क्षणाक्षणाला शोधित होतो. बापू, तुम्ही इतके सज्जन झाला नसता तर फार फार बरे झाले असते. 20 वर्षांपूर्वी बापाचे पत्र मुलाला देताना ते चोरून वाचायचा मोह तुम्हाला व्हायला हवा होता. मग देवदत्ताच्या हाती ती जहराने भरलेली कुपी तुम्ही दिली नसती. देवदत्ताचे लिहिणे इथेच संपले होते. सुन्न मनाने ते कागद पलंगावर ठेवण्यासाठी नंदा पुढे झाली. पण त्या कागदांच्या खाली जाड जाड असे काही टाचून ठेवले आहे हे तिच्या लक्षात आले. तिने कागद उलटे करून पाहिले. तो एक लिफाफा होता. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी चिरंजीव देवदत्त याला देणे, हे त्याच्यावरले किरट्या अक्षरातले शब्द वाचताच नंदा चपापली. पुरून ठेवलेला मोहरांचा हंडा सापडल्यामुळे मनाला आनंद व्हावा, पण त्या हंड्याभोवती वेटोळे घालून बसलेल्या सर्पाच्या फुत्कारांनी दुसरे मन भयभीत व्हावे, तशी तिची स्थिती झाली. थरथरत्या हाताने तिने त्या लिफाफ्यातील पत्र बाहेर काढले. त्या पत्रावरील 20 वर्षापूर्वीची तारीख वाचताच काळपुरुष आत्मकथा सांगण्याकरिता आपल्यासमोर उभा राहिला आहे असा तिला भास झाला. अधीरतेने ती कथा ऐकू लागली. चिरंजीव देवदत्त यास आ. माझ्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी हे पत्र तुला मिळेल. आज तू फार लहान आहेस, अवघा 9 वर्षांचा. माणसाचं खरं खरं स्वरूप फार ओंगळ असतं. ते पाहून तुला किळस येईल. तुझं बालमन भेदरून जाईल. तू आयुष्याला विटशील. म्हणून हे पत्र पुढं तुला योग्य वेळी मिळावं अशी व्यवस्था मी करीत आहे. हे पत्र तू वाचशील तेव्हा तू तिशीतला तरुण असशील. जगातल्या खाच खळग्यांची आणि शूद्रतेची व दुष्टतेची तुला चांगली कल्पना आली असेल. माणसाचं मन थोडंसं खरवडलं की त्याच्या आत लपून बसलेला पशु बाहेर पडतो. हा अनुभव तुलाही आला असेल. त्यामुळं मी लिहित आहे ते वाचून तुला धक्का बसणार नाही. माझ्या मृत्यूसंबंधी अनेक गोष्टी तू ऐकल्या असशील. परमार्थाच्या वेडानं मी आत्मार्पण केलं अशी तुझी समजूत झाली असेल. समोर पसरलेला निळा सावळा समुद्र पाहून चैतन्य प्रभूंना तो घनश्याम कृष्णच आहे असा भास झाला. त्याला कवटाळण्याकरिता ते पुढे गेले, पुन्हा परतले नाहीत. असलीच काही कहाणी माझ्याविषयी विलासपुरात प्रचलित झाली असेल. हे सारं खोटं आहे अशी या पत्रानं तुझी खात्री होईल. लहानपणापासून मी साधू संतांच्या भजनी असलो तरी आत्मार्पण करून या जगाचा निरोप घ्यावा असा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नव्हता. दत्तक झाल्यामुळं मी विलासपूरचा जहागीरदार झालो, थोडा श्रीमंत झालो. तथापि आपल्यापेक्षा आपल्या मुलांचं वैभव वाढावं आणि ते आपण डोळ्यांनी पाहावं अशीच माझी इच्छा होती. पण माणसाची कुठली इच्छा या भिकारड्या जगात तृप्त झाली आहे. कुबेराची संपत्ती मिळविण्याच्या मार्गावर मी होतो, पण तुझ्या आईनं अब्रू सांभाळून राहणं अगदी अशक्य झाल्यामुळं मी आज आत्मनाशाचा मार्ग स्वीकारित आहे.
देवदत्ता, जगाच्या दृष्टीनं ही आत्महत्या ठरेल, पण खरं सांगायचं तर तो खून आहे. तुझ्या आईनं केलेला हा माझा खून आहे. विष पाजून किंवा गळा दाबून केलेला खून यापेक्षा फार बरा. बायकोचे इतर अपराध नवरा पोटात घालू शकतो, पण तिचा व्यभिचार, नागडा उघडा व्यभिचार? विषारी बाणाच्या टोकाप्रमाणे तुझ्या आईचं दुर्वर्तन माझ्या काळजात रोतून बसलंय. मला झोप येत नाही, अन्न गोड लागत नाही. विलासपुरातल्या घराघरांत लोक तुझ्या आईच्या बदफैलीपणाविषयी बोलत आहेत, पण तिला त्याची पर्वा नाही. आपली वासना तृप्त करण्याकरिता तिनं बळी कुणाचा घ्यावा? मला कुबेराचं धन मिळवून देण्याकरता इथं येऊन राहिलेल्या अलौकिक योगी राजांचा. तिनं त्यांना तपोभ्रष्ट केलं. माझी सर्व स्वप्न धुळीला मिळाली. त्या दोघांना एकांतात पाहिल्यापासून माझं मन पेटलेल्या लाक्षागृहासारखं झालं आहे. पुढची सारी कडू कहाणी तुला कशाला सांगू? शत्रूच्या वाट्यालाही परमेश्वरानं हे दुःख देऊ नये. माझी शेवटची एकच इच्छा आहे. हे पत्र तुझ्या हातात पडेल तेव्हा तुझी आई जिवंत असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा तिला दे. पापाचं प्रायश्चित्त कधी ना कधी घ्यावं लागतं हे काम वासनेनं पिसाळलेल्या या कोलटेला 20 वर्षांनी का होईना चांगलं कळू दे. मृत्यूच्या दारातही माया माणसाला सोडित नाही. म्हणून 2 हिताच्या गोष्टी तुला सांगतो. पहिली, या पृथ्वीतलावर पैसा हाच परमेश्वर आहे हे कधीही विसरू नकोस. दुसरी, कोणत्याही स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नकोस. ताईसाहेब, दारातून नोकराची हाक आली. नंदा दचकली. तिने हातातले कागद पलंगावर टाकले. ती केव्हा जेवणार आहे हे विचारायला तो आला होता. देवदत्ताचा अजून पत्ता नव्हता. नोकराला काय सांगावे या विचारात ती पडली. इतक्यात देवदत्ताचा आवाज तिला ऐकू आला. साले कुत्ते, इथं या म्हणजे दाखवितो एकेकाला. नंदा लगबगीने पुढे होते ना होते तोच देवदत्त दारात येऊन उभा राहिला. त्याचा अवतार पाहून तिच्या काळजात धस्स झाले. त्याचे केस विस्कटले होते. डोळ्यांतली मघाची स्निग्धता मावळली होती. तोल जाऊ नये म्हणून तो दाराचा आधार शोधित होता की काय कुणाला ठाऊक. दोस्तांच्या बैठकीत मद्यपान करून तो आला असावा हे अगदी उघड होते. नंदा दृष्टीला पडताच देवदत्ताची नजर खाली वळली. माफ कर मला. तू मला त्या साल्यांबरोबर. तोंडातून भलताच शब्द गेला. या जाणीवेने जीभ चावून तो स्तब्ध उभा राहिला. बाहेरून हाका येऊ लागल्या. सरकार, भाईसाहेब, देवदत्त. त्याचे दोस्त त्याला परत नेण्याकरता आले असावेत हे नंदाने ओळखले. आता काय होणार हे तिला कळेना. ती मनातल्या मनात थिजून गेली. बाहेरच्या हाकांकडे लक्ष न देता देवदत्त आत आला. दाराकडे पाठ फिरवून उभा राहिला. त्याचे दोस्त दारात येऊन गलका करीत बोलू लागले. हे काय सरकार, लढाई अशी अर्धवट टाकून? आपले वाक्य अर्धवट टाकून तो बोलणारा फिदीफिदी हसू लागला. दुसरे दोघे धिटाईने पुढे आले. नंदा आणि देवदत्त यांच्याकडे आळीपाळीने पाहत त्यांतला एक उद्गारला. पाखरू तर छान पैदा केले सरकारांनी. लगेच त्याने टाळीसाठी दोस्तापुढे हात केला. देवदत्त विजेसारखा कोपऱ्याकडे गेला. तिथली बंदूक उचलून तो गरकन फिरला. बंदुकीची नळी त्या बडबडणाऱ्या माणसाच्या छातीला लावून तो म्हणाला, चला चालते व्हा इथनं सगळे. 3दा फासावर लटकावं लागलं तरी हरकत नाही, पण तुमचे तिघांचे इथल्या इथं मुर्दे पडतील हे विसरू नका. चले जाओ. देवदत्ताचे हे शब्द कानी पडताच तिघेही मागे सरकले. क्षणार्धात दाराबाहेर जाऊन दिसेनासे झाले. हे बाहेर जाताच देवदत्ताने दार धाडकन बंद केले. हे सारे चित्रपटातल्या एखाद्या दृश्यासारखे काही क्षणांत घडले. काय घडत आहे याचा विचार करायलाही नंदाला वेळ मिळाला नाही. त्या दारूबाज दोस्तांनी पुन्हा आपली तोंडे दाखवू नयेत म्हणून देवदत्ताने दार बंद केले खरे, पण नोकरा चाकरांकडून याचा विपरीत अर्थ केला जाईल हे तिला चटकन जाणवले. दार उघडायला ती जाणार तोच देवदत्त कोपऱ्यात परत नेऊन ठेवलेल्या बंदुकीकडे टक लावून पाहत आहे असे तिला दिसले.
घरातल्या बिळात लपून बसलेल्या सापाप्रमाणे त्याच्या मनात सतत घोळणाऱ्या आत्महत्येच्या विचाराची तिला आठवण झाली. तिच्या मनाचा थरकाप झाला. पाऊल जागच्या जागी खिळून गेले. देवदत्त त्या बंदुकीकडे अशा वेड्यासारखा पाहत का उभा आहे हे तिला कळेना. हेमिंग्वेच्या आत्महत्येचे चित्र तिच्या डोळ्यांपुढे उभे राहिले. थोर अतिथीच्या स्वागताकरता यजमानाने पुढे जावे तसा तो मृत्यूला सामोरा गेला होता. नकळत तिच्या तोंडून अस्फुट हाक निघाली, देवदत्त. तो बोलला नाही. त्याने वळून तिच्याकडे पाहिले नाही. दोन्ही हातांनी आपले तोंड झाकून तो तसाच उभा आहे हे तिला दिसले. जवळ जाऊन नंदाने पुन्हा हाक मारली, देवदत्त. तरी तो बोलला नाही. मात्र त्याचे शरीर थरथरले. आपला हुंदका बाहेर पडू नये म्हणून तो पराकाष्ठेचा प्रयत्न करीत आहे याची जाणीव तिला झाली. त्याच्या खांद्यावर आपला कापणारा हात ठेवीत ती म्हणाली, असं काय बरं वेड्यासारखं करावं देवदत्त. तोंडावरले हात दूर करीत तो हळूहळू वळला. त्याचे डोळे भरून आले आहेत हे तिच्या लक्षात आले. जड पावलांनी तो पलंगाकडे गेला. त्याच्यावर बसून खाली पाहत तो म्हणाला, या जगात एका माणसानं तरी माझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून मी धडपडत होतो. तू ठेवलास. कोणताही किंतु मनात न आणता तू माझ्याबरोबर इथं आलीस. माझं घायाळ मन मी तुझ्यापुढं उघडं केलं. तू हळुवारपणानं माझ्यावर फुंकर घातलीस. माझ्या हातून तुझा विश्वासघात व्हायला नको होता. पण 5-10 महिने मी दारूच्या थेंबाला शिवलो नव्हतो. आज या दगलबाज दोस्तांनी आवेगाने आपले तोंड झाकून घेऊन अपराधी मुलासारखा तो स्फुंदू लागला. नंदा त्याच्या जवळ गेली. त्याचे दोन्ही हात तिने आपल्या हातांत घेतले. मृदू स्वराने ती म्हणाली, माझ्याकडे पहा, पाहू जरा. मान वर न करता तो उद्गारला, पुन्हा मी एकटा झालो नंदा. तुला मी फसविले. सददीत स्वराने ती उत्तरली, माझंच चुकलं. मी त्या मंडळीबरोबर जायचा आग्रह तुम्हाला करायला नको होता. पण मी गोंधळले. केवळ स्वतःपुरतं पाहिलं. तुमचं रक्षण करण्याची माझी जबाबदारी आहे हे मी विसरले. क्षमा करा मला देवदत्त. बोलता बोलता ती थांबली. तिच्या डोळ्यांतून आसवे ठिपकू लागली. देवदत्ताच्या हातावर ते थेंब पडताच त्याने आपली मान वर केली. विस्मय, करुणा आणि आनंद यांचे विलक्षण मिश्रण असलेल्या स्वराने तो म्हणाला, माझ्यासाठी रडतेस तू? या अभाग्यासाठी? नंदा काही न बोलता डोळे पुसू लागली. आसवांनी ओला झालेला तिचा हात आपल्या हातात घेऊन देवदत्त म्हणाला, मी वचन देतो तुला, माझ्यासाठी अश्रू गाळण्याची पाळी तुझ्यावर येऊ देणार नाही मी. बाहेर मघासारखा गलका ऐकू येऊ लागला. आपले दोस्त दारूच्या नशेत आरडाओरडा करीत परतले असावेत असा देवदत्ताने तर्क केला. कोपऱ्यातली बंदूक उचलून दाराकडे जात तो म्हणाला, ही माकडं पुन्हा त्रास द्यायला लागली. जरा थांब, त्यांच्या माकडचेष्टा कायमच्या बंद करून येतो. बोलता बोलता नंदाच्या चिंतातूर चेहऱ्याकडे त्याचे लक्ष गेले. तो हसत म्हणाला, घाबरू नकोस अशी. गोळी झाडणार नाही मी कुणावर. पण या कोडग्यांना पिटाळून लावायला उपाय नाही दुसरा. बोलता बोलता त्याने जोराने दार उघडले. दाराबाहेर त्याचे दोस्त उभे होते. गंगाराम आणि त्याच्या मागे 3-4 खेडूत माणसे दिसत होती. गडाखालच्या खेड्यात एका वाघिणीने कालपासून धुमाकूळ घातला होता. एक गाय आणि वासरू त्यांच्या भोवती ती घुटमळत होती. देवदत्त गडावर आहे असे कळल्यामुळे ही मंडळी त्या वाघिणीच्या शिकारीसाठी त्याला बोलवायला आली होती. देवदत्त वळून नंदाला म्हणाला, मारलेल्या सावजाभोवती घुटमळणारं जनावर चटकन टिपता येतं. तू जेवून घे, स्वस्त झोप. सकाळी विलासपूरला जाऊ आपण. या वाघिणीचं कातडं भेट म्हणून तुला देणार आहे मी. नंदाच्या तोंडून शब्द बाहेर पडायच्या आधीच तीरासारखा तो खोलीतून निघून गेला.